15 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी पाऊस सुद्धा पडणार नाही, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती राहणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचा जिल्हा मिस करू नका. या चॅनलवर तुम्ही जर शेतकरी असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण या चॅनलवर 90 ते 95% हे अंदाज खरे ठरतात. कारण हे अंदाज मी स्वतःचे नसून जे काही जगातील वेबसाईटचा वापर करून आणि भारत शासनाचा जो काही हवामान विभाग आहे यांचा शाश्वत अभ्यास करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी चॅनलला मात्र लगेच सबस्क्राईब करून ठेवा. आपण आता सुरुवात करू आहेत 15 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील जो काही पूर्व साईड आहे, जो काही नागपूर विभाग आणि जो काही अमरावती विभाग आहे, या ठिकाणी नागपूर या ठिकाणी सकाळी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. या ठिकाणी कोणतीही चेतावणी नाही. पूर्व महाराष्ट्रामध्ये म्हणजेच अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये कोणतीही IMDने चेतावणी दिली नाही. विशेष म्हणजे जे काही वादळी पाऊस, विजांचा कडकडाट अशा स्वरूपाचा कुठलाही पाऊस असणार नाही. या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंतर आपण पुढील विभागामध्ये पाहणार आहोत, जो काही मराठवाडा विभाग आहे. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आहे. जालना या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा सुद्धा अंदाज आहे. बीड, धाराशिव या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. परभणी, लातूर, हिंगोली या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंतर पुढे आपण पुणे विभागातील जिल्ह्यांची माहिती पाहू. पुणे या ठिकाणी सकाळी हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे. नंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या सर्वच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. या ठिकाणी येलो अलर्ट जारी आहे. नंतर आपण पुढील कोकण साईडचा महाराष्ट्रातील पाहणार आहोत, जो काही पालघर, ठाणे, मुंबई शहर, उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी सकाळी रात्री सतत पाऊस आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाहायला मिळणार आहे. दिवसभर आपल्याला पाऊस या ठिकाणी पाहायला सतत ते मध्यम ते जोरदार पाऊस आणि मुसळधार, अधूनमधून मुसळधार अशा स्वरूपाचा दिवसभराचा शेड्यूल या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी आहे. संपूर्ण जो काही कोकण पट्टा आहे, पालघर, ठाणे, मुंबई शहर, उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सर्वच ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. या ठिकाणी दिवसभर सतत पाऊस पडणाराच आहे, पण अधूनमधून जोराचा सुद्धा या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नंतर आपण नाशिक विभागातील जिल्हे पाहणार आहोत. नाशिक या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर नाशिक या जिल्ह्यात सकाळी 1-2 तास शावरचे प्रमाण दिसेल. दुपारी हलका ते मध्यम म्हणजे प्रकारचा पाऊस पाहायला मिळेल. धुळे या ठिकाणी जळगाव, नंदुरबार या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. हलका ढगाळ वातावरण, हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील येऊ शकतो असा IMDने आणि या ठिकाणी RMCने अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे. धन्यवाद.